मी गोपीनाथ विठोबा कोंडके, मुक्काम रांजणगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. मुख्य व्यवसाय शेती आणि शेती करत असताना खूप अशा अडचणी, लेबर टंचाई, शेती मशागत आणि मार्केटमधील खत बियाणे याचा विचार केला असता शेती म्हणजे तोट्याचं लक्षण. मग शेती करायची कशी याच्यावर विचार करत असताना काही आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्यात आणि तालुक्यात अभ्यासू तंत्रज्ञानी मंडळी शेती ही नफ्यात कशी करता येईल यावर त्यांनी अभ्यास केला आणि आपल्या तालुक्यातील सेवानिवृत्त माननीय गुलाबराव खंडागळे सर यांनी शून्य मशागत ही शेती करण्यासाठी मला प्रवृत्त केलं आणि मी गेल्या 2 वर्षापासून शून्य मशागत शेती ही करत आहेत. शून्य मशागत शेती म्हणजे काय? उन्हाळ्यात सुरुवातीला एकदा शेत नांगरून घ्यायचं आणि नांगरल्याच्या नंतर पारंपरिक पद्धतीने आपण आपले बेड तयार करायचे आणि त्याच्यावर टोकन यंत्राच्या साहाय्याने लागवड करून घ्यायची. लागवड केल्याच्या नंतर तणाचा नियंत्रणासाठी बरेचसे असे बाजारात शिफारस केलेले तणनाशक याचा वापर करून तण हे मुक्त करायचं आणि आपली शेती ही कमी खर्चात करून आपल्याला नफा कसा जास्तीत जास्त मिळवता येईल यासाठी आमचे माननीय खंडागळे सर यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मला बऱ्याच वेळेस मार्गदर्शन केलं आणि माझी शेतामध्ये बांधावर येऊन मला शेती करण्यात प्रवृत्त केलं. मी आज माझ्या शेतात म्हणजे 10 एकर शेत हे SRT पद्धतीने करीत आहेत. तरी मी त्यांचे आणि त्यांच्या सहकार्याचे आभार व्यक्त करतो आणि आपण शेतकऱ्यांनीसुद्धा अशीच कमी खर्चात कशी शेती करता येईल असं मी सर्वांना प्रवृत्त करतो आणि 2 शब्द संपवतो.